उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचा दावा करणारे निनावी पत्र बीड पोलिसांना मिळाले। सध्या या पत्राच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करीत आहे। मात्र चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांना धोका असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। याच पत्रातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी उत्तर दिले। बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी कुणी पत्र लिहिले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चाकणकर यांनी केली। शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणारा अशोक खरात याला अटक झाल्यापासून रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकाकडून गंभीर आरोप सुरू आहेत। खरात यांच्याबरोबर चाकणकर यांचे आर्थिक संबंध होते का, हे तपासण्याची मागणी विरोधकांनी केली। तसेच रुपाली चाकणकर यांना अटक करून त्यांचीही चौकशी करण्याची मागणी विरोधकाकडून केली। विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर चाकणकर काहीशा बॅकफुटला गेल्या। गेल्या 28 दिवसापासून त्यांनी माध्यमांपासून अंतर ठेवले। आता या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे। सुनेत्रा पवारांच्या जीवाला चाकणकरापासून धोका, निनावी पत्रावर त्या म्हणाल्या, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले। कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले एक निनावी पत्र माध्यमाकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले। हे घडवून आणण्यामागे कुणाचे सौजन्य होते हे समोर आले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली। तसेच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही हे माध्यमासमोर येत स्पष्ट केले आहे। तरीही खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले, कुठून आले याची चौकशी झालीच पाहिजे, असे चाकणकर म्हणाल्या। शेवटी सत्य प्रकर्तेने समोर येईलच। खरात प्रकरणात कुठेच आमचा संबंध नाही। दुसरीकडे खरात प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आली आहे। खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात आणि इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही। शेवटी सत्य प्रकर्तेने समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे, असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।